नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनला सुरुवात करूया स्पीड न्यूजनं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काल एकत्र आले. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बराच वेळ दोन्ही नेते एकत्र बसले होते. राज ठाकरे दुपारी 12:30च्या सुमाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पोहोचले. त्यांनी स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. त्यानंतर ते उद्धव ठाकरेंनाही भेटायला गेले. हे पहा की उद्धव ठाकरे व राज ठाकरे भाऊ आहेत. एका नात्याने, एका श्रद्धेने, एका प्रेमाने ते शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी आले. ही सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. सगळ्यांच्या सद्भावना आहेत आणि श्रद्धा आहेत. तशी श्रद्धा राज ठाकरे यांच्या मनात सुद्धा बाळासाहेबांविषयी आहे आणि शेवटी रक्ताचं नातं आहे. ते तसंच नवीन समीकरण पाहायला मिळतील का? कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना आहे की समीकरण कोणतं जुळवायचं आणि कसं जुळवायचं याबाबत दोन भाऊच निर्णय घेतील आणि त्यांनीच तो निर्णय घेणं उचित आहे. आम्ही बोलणं बरोबर नाही. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्याच मराठी माणसांसहित इतर माणसांची इच्छा आहे की दोघे बंधू एकत्र यावे. म्हणून मला असं वाटतं की दोघा बंधूंनी आता विचार करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की दोघे भाऊ एकत्र बोलत असल्या कारणाने मध्यस्थाची गरज नाही. दोघे भाऊ एकमेकांशी बोलू शकतात आणि तशा प्रकारे निवडणुकीच्या अगोदर लोकांचं बोलणं झालं होतं. त्याच्यावरती निश्चितपणे दोघे विचार करतील. हा काही दुःखाचा क्षण आहे, पण या दुःखाच्या क्षणातून जर एखादा आनंदाचा क्षण भविष्यात येणार असेल तर तो मराठी माणसं आणि महाराष्ट्राच्या हिताच्या निश्चितपणे फायद्याचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. मुख्यमंत्री शिवाजी पार्कमध्ये शिरत होते तेव्हा शिवसैनिक संतापले आणि चले जावच्या घोषणा द्यायला लागले. पण त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केलं. तिथून निघाल्यावर मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधण्यासाठी समितीचा निर्णय जाहीर केला. पण त्यासाठी शिवसेना समर्थ असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. माननीय बाळासाहेबांचं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं असं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे. याकरता शासन पुढाकार घेईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्याकरता एक समिती मी तयार करतोय आणि ती समिती माननीय उद्धवजींची, शिवसेनेच्या नेत्यांची आणि सर्व पक्षीय नेत्यांची चर्चा करून बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं अशा प्रकारचं एक स्मारक मुंबईमध्ये तयार करेल हा आम्ही निर्णय केला. मोठ्या साहेबांचं, बाळासाहेबांचं योगदान सारा महाराष्ट्र जाणतो, संपूर्ण देश जाणतो. या महाराष्ट्रासाठी मोठ्या साहेबांनी काय केलं, त्यामुळे त्यांचं स्मारक बनवायला शिवसेना आणि शिवसैनिक समर्थ आहे. या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ. हो, निश्चितपणे शिवसैनिक समर्थ आहेत, सक्षम आहेत आणि आम्ही स्वबळावरती महानगरपालिकेच्या देखील बळावरती आम्ही स्मारक बनवू शकतो हे देखील लोक आपल्याला कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. संध्याकाळी उशिरा ते स्मृतिस्थळावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवारही होत्या. पण पवार सपत्नीक येऊनही उद्धव ठाकरे त्या ठिकाणी नसल्यानं उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे मात्र तिथं उपस्थित होत्या. युनिट नाही आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. या कायद्यासाठी राज्य सरकारनं राष्ट्रपतींना अनुमती कळवली आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण विधेयक असं या कायद्याचं नाव आहे. युती सरकारच्या काळात हे बिल पास झालं होतं, पण 1995च्या आघाडी सरकारच्या काळात ते रखडलं होतं. आता भाजप सरकार येताच राष्ट्रपतींना होकार कळवण्यात आलाय. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र या चर्चेला सध्या उधाण आलंय. राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला. त्याशिवाय मोदींच्या स्वच्छता अभियानातही शरद पवारांनी हातात झाडू घेऊन पाठिंबा दिला. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची एकत्र पोस्टर्स लावून तालुका पातळीवर राजकारण सुरू झालंय. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजू घुगे यांनी मोदी आणि पवारांचे फोटो असलेलं बॅनर लावलंय. त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नाहीत.
आणि त्यांनी हा कार्यक्रम दिल्यामुळे केवळ ते एक कारण आहे की त्यांचा फोटो आम्ही याच्यावर लावलेला आहे आणि स्वच्छता अभियान हे स्वतः आदरणीय पवारसाहेबांनी बारामतीमध्ये राबवलेलं आहे. त्यामुळे तेवढा एकच हेतू, बाकी याचा दुसरा कुठलाही हेतू नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोड्या वेळापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाबरोबर द्विपक्षीय सुरक्षा संबंध वाढवण्यावर भर दिला. तसंच जागतिक समस्यांसाठी सर्वसमावेशक जागतिक धोरण आखावं लागेल असंही ते म्हणाले. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना एकटं पाडलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. A resolve to isolate those who harbor terrorists, willingness to empower states that will fight them, a social movement against extremism in countries where it is most prevalent. काँग्रेसनं नेहरूंच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेविषयी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की धर्मनिरपेक्षतेवर पंडित नेहरूंचा विश्वास होता आणि भारत धर्मनिरपेक्षतेशिवाय आपलं अस्तित्व टिकवू शकणार नाही. एनडीए मधले पक्ष सोडले तर बाकी पक्षांना या परिषदेसाठी बोलावलं जाणार आहे. Secularism, a state neutral in matters of religion, respecting all faiths equally, was an article of faith with Nehru. There could be no Indianness, no India without secularism. योगगुरू रामदेव बाबा यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना 22 बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड आणि एक एस्कॉर्ट कार मिळणार आहे. रामदेव बाबांचे भाजपशी चांगले संबंध आहेत आणि त्यांना अनेक धमक्या आजवर आल्या, त्यामुळे त्यांना ही सोय देण्यात आली आहे. छत्तीसगडच्या बिलासपूरमधल्या वैद्यकीय शिबिरात मृत्यू झालेल्या महिलांची संख्या आता 14 वर पोहोचली आहे. आता या महिलांच्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय छत्तीसगड सरकारनं घेतलाय. या मुलांसाठी सरकार 2 लाखांची फिक्स डिपॉझिट ठेवणार आहे. 18 वर्षांपर्यंत त्यांच्या शिक्षणाची सोय आणि त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाणार आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. राज्य सरकारने 100% दुष्काळ जाहीर करावा. उसालाही संपूर्ण महाराष्ट्रात एकच भाव द्यावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. फार भयानक अवस्था आहे. दुष्काळ हा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना डिक्लेअर करावा. आपली लाईट बिलं माफ करावी. शेतकऱ्यांना पाणी दृष्टीने भयानक अवस्था आहे. दुबार पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळं तिथं लवकरात लवकर 100% दुष्काळ डिक्लेअर करावा राज्य सरकारनं, असं मत आहे माझं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता आंदोलनं पेटायला सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत विद्यार्थ्यांनी मुंडन आंदोलन केलंय. मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सामूहिक मुंडन केलं. आगामी काळात मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर हिंसक आंदोलन करू अशी धमकी याप्रसंगी कृती समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षण आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा बंद करण्यात आला. जिल्ह्यातील मराठा आणि मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीनं हा बंद पुकारण्यात आला होता. काल मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मराठा आणि मुस्लिम आरक्षण मिळालं नाही तर हिंसक आंदोलन होतील आणि आरक्षण न मिळाल्यास युवक नक्षली चळवळीकडे खेचला जाईल अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांनी काल नांदेड बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी शहरातील छत्रपती चौकातून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ बंद करण्यात आली. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी मराठा संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.
एलबीटी रद्द केल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिका कर्मचारी महासंघातर्फे देण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये घेण्यात आलेल्या राज्यव्यापी परिषदेमध्ये झालेल्या ठरावानुसार येत्या 10 डिसेंबर रोजी राज्यातील 25 महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी 72 तासाच्या संपावर जाणार आहेत. इंजिनिअरिंगचे पेपर्स व्हॉट्सअपच्या माध्यमातून फुटत असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. व्हॉट्सअपवरची इमेज आणि प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका जुळत नसल्याचा दावा पुणे विद्यापीठातर्फे केला जातोय. पण प्रत्यक्षात परीक्षेच्या आधी व्हॉट्सअपवर आलेली इमेज आणि प्रत्यक्ष परीक्षेत आलेली प्रश्नपत्रिका एकच असल्याचे हे पुरावे आहेत. राज्यात नव्यानं सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या विरोधात सोलापुरात हम संघटनेनं आंदोलन केलंय. झोपा काढा असं या आंदोलनाचं नाव होतं. विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडीत भाजपनं भ्रष्ट राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे नागरिकांवर माझं मत मला परत द्या असं म्हणण्याची वेळ आली आहे. सत्तेतल्या या अभद्र युतीचा निषेध करण्यासाठी आज हे झोपा काढो आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्याच्या शिवसेनेच्या महिला प्रमुखांनी क्षुल्लक कारणावरून चक्क पोलीस स्टेशन जाळण्याची धमकी दिली आहे. शिवसेनेच्या जिल्हा महिला प्रमुख चंदाताई बढे यांच्या मोबाईलचं सिम कार्ड हरवल्यानं त्या धामणगावच्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. पोलिसांनी त्यावेळी प्रतिज्ञापत्र मागितलं असता चंदा बढे यांचा पारा चढला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांनी पोलीस स्टेशनच जाळून टाकेन अशी धमकी दिली. दरम्यान बढे यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हेही दाखल केले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात डॉक्टरना मारहाणीचा प्रकार शुक्रवारी घडलाय. जिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय ढवळे यांना रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली आहे. या घटनेचा निषेध करत डॉक्टरांच्या मॅग्मो संघटनेच्या वतीनं काही वेळ काम बंद आंदोलनही केलं. आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर मॅग्मो संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय. कोल्हापूरच्या टोलबाबत आता टोल विरोधी कृती समितीनं एक प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर शहरातल्या अनेक रस्त्यांची कामं अर्धवट आहेत. ही कामं पूर्ण करावी अशी मागणी टोल विरोधी कृती समितीनं केली होती. पण त्यावर IRB कंपनीनं काम पूर्ण करणार नसल्याचं सांगितलंय. त्यावर कृती समितीनं मनपा प्रशासनाची भेट घेऊन महापौरांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. IRB कंपनीच्या बँक गॅरंटीमधून ही कामं करावीत अशी मागणी कृती समितीनं केल्यावर त्याबाबत महापालिकेकडून प्रयत्न केले जातील असं आश्वासन स्थायी समितीच्या वतीनं देण्यात आलंय. आम्हाला आशा वाटते की लवकरात लवकर मुख्यमंत्री आम्हाला भेटीची वेळ देतील. मगाशी जाहीररित्या सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या कुठल्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी कोल्हापूर टोलमुक्त झालेलं घोषणा करून कोल्हापूरच्या जनतेला प्रथम दर्शनी 50% न्याय द्यावा. लवकरात लवकर हे रस्ते जो रंकाळ्याच्या बाजूने गेलेला रस्ता जो आहे जाणे गुरुजीकडे तो रस्ता पूर्ववत उभारणे, त्याचबरोबर जो खचलेला रस्ता आहे तो रस्ता त्यांच्याकडून पूर्णतः नवीन तयार करून घेणे अशा दृष्टिकोनातून स्थायी सभेमध्ये या पद्धतीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. राज्यात सध्या विविध मागण्यांसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर्सने काम बंद आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो ऑपरेटर्स या आंदोलनात सहभागी झाले असून या ऑपरेटरने तालुक्यांच्या ठिकाणी पंचायत समित्यांच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. हातकणंगले पंचायत समितीसमोरही हे आंदोलन करण्यात आलंय. या ऑपरेटर्सना कायम सेवेत घ्यावं, कपातीची रक्कम परत मिळावी आणि वेतन आणि इतर सुविधा वेळेवर मिळाव्या अशा मागण्या या ऑपरेटर्सने केल्या. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातल्या कुशिरे गावच्या हद्दीत एका 4 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आलाय. कोल्हापूर शहर ते ज्योतिबा डोंगर या रस्त्यांवरच्या कुशिरे गावापासून जवळच्या एका शेतात हा मृतदेह आढळलाय. शेत नांगरताना हा मृतदेह आढळून आलाय. या घटनेची नोंद पन्हाळ्यातल्या कोडोली पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. या मुलीची अद्याप ओळख पटलेली नाहीये. हा मृतदेह 3 ते 4 दिवसांपूर्वीच या ठिकाणी पुरल्याचा अंदाज आहे. पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनीला शाळेत सोडणाऱ्या बस चालकाने 7 वर्षांच्या चिमुकलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलाच्या आईच्या
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये संदीप कुबार या आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी संदीप कुंभार या आरोपीला अटक केली असून स्कूल प्रशासनानं संदीप कुंभार याला निलंबित देखील केलाय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक स्पीड ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत। वसईची जुनी ग्रामीण संस्कृती पाहायची असेल तर वसईतल्या माही वसई महोत्सवाला नक्कीच भेट द्यायला लागेल। या महोत्सवात जुनी संस्कृती, जुनी परंपरा, जुने वाडे या माध्यमातून जुनी वसई हुबेहूब साकारण्यात आली आहे। वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर या जुन्या वसईचं दर्शन घडतंय। हा महोत्सव 23 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीही इथे साकारण्यात आली आहे। या जुन्या वसई गावाचं दर्शन घेण्यासाठी इथं स्थानिकासह मुंबई आणि आसपासचे नागरिकही मोठ्या प्रमाणात येत आहेत। म्हणजे जुन्या आठवणी जाग्या होतात आणि सर्व एकदम व्यवस्थितपणे केलेलं आहे। प्रत्येक समाजाचं कार्य काय, काम कसं करतात, प्रत्येकाचा पेहराव, अशी वेगवेगळी संस्कृती प्रत्येक समाजाची कळून येते। त्यामुळे लहान मुलांना विशेषतः हे फायदेशीर आहे। आम्ही संपूर्ण पहिल्यापासून ते झोपडीत सगळं ते आहे, ते चपला विकायला, हे विकायला किंवा इकडून आम्ही सगळं ते म्हशी आणि हे घर आहे ना समोरचं, ते सुद्धा पाहिलं। खूप छान आहे, त्याच्यात जुनी भांडी वगैरे बघा सगळी, तपेली होती, अजून ते बंब पूर्वीच्या काळातले सगळं पाहिलं। पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय डॉग शोचं आयोजन केलं गेलं होतं। या स्पर्धेत 35 जातीचे तब्बल 270 कुत्रे सहभागी झाले होते। यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, ग्रेट डेन, अफगान हाऊंड, नेपोलियन मॅस्टिफ, बुल मॅस्टिफ, रॉटवायलर, गोल्डन रिट्रीव्हर, तिबेटियन मॅस्टिफ, बुलडॉग, बल्गेरियन शेफर्ड, सायबेरियन हस्की या आणि इतर जातीच्या कुत्र्यांनी आपली कला परीक्षकांसमोर सादर केली। या शोचं मुख्य आकर्षण ठरला तो फक्त बर्फाळ प्रदेशात आढळणारा सायबेरियन हस्की हा कुत्रा। हा शो बघण्यासाठी अनेकांनी आवर्जून हजेरी लावली होती। त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा देखील समावेश होता। आणि स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात, पण बातम्यांचा ओघ IBN लोकमतवर असाच सुरू राहील। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।